नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला सोहम गंगावणे यांनी पाठवलेला असून सदरील घटना त्यांच्या व त्यांची मैत्रीण शिल्पा हिच्या आयुष्यात घडलेली आहे. नमस्कार. मी जर तुम्हाला सांगितलं मी भूत पाहिलंय आणि तेही पुण्यासारख्या शहरात, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? नाही ना? मलासुद्धा कोणी असं सांगितलं असतं तर मी विश्वास ठेवला नसता. पण जर तो प्रसंग माझ्या आयुष्यात घडला नसता, हा अनुभव माझा आणि माझ्या मैत्रिणीचा म्हणजे शिल्पाचा आहे. माझं नाव सोहम गंगावणे. हा प्रसंग साधारण 15 वर्षापूर्वीचा. माझं वय 14-15 वर्ष असेल. मी पुण्याच्या शुक्रवार पेठेत राहायचो. साधारण 20-22 वर्षांपूर्वी माझे काका सिंहगड रोडवर विठ्ठलवाडी येथे शिफ्ट झाले. त्यावेळी सिंहगड रोड आत्तासारखा गजबजलेला नव्हता. वर्दळही नसायची. रस्तासुद्धा छोटा आणि दोन्हीही बाजूंनी गर्द झाडे असायची. अगदी थोडी सूर्यकिरणं रस्त्यापर्यंत पोहोचायची. अंधार नाही, पण दुपारीसुद्धा संध्याकाळ झाली असं वाटायचं. मी लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काकाकडे राहायला जायचो. त्यामुळे माझे तिथेही मित्र झाले होते. तिथेच माझी एक छान मैत्रीण होती. तिचं नाव शिल्पा. तेव्हा तिचं वय साधारण 16-17 असेल, म्हणजे माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठी. मला अजूनही आठवते, त्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी काकांकडे राहायला गेलो होतो. मी माझ्या काकांचा खूप लाडका. मी आलो की काकी माझ्या आवडीचे पदार्थ करायची, माझे खूप लाड करायची. मी काकांकडे जसा गेलो तसा खेळायला बाहेर पळालो. नेहमीसारखे माझे मित्र मला पाहून खुश झाले. शिल्पा त्यावेळी तिथं नव्हती. संध्याकाळ झाली आणि काकूंनी मला हाक मारली. मी काकूला म्हणालो, थांब थोडा वेळ, मी अजून खेळतोय. काकू शक्यतो मला बळजबरी करायची नाही, माझ्या मनाप्रमाणे सगळं करून द्यायची. पण त्या दिवशी काकूचं वागणं मला खूप आश्चर्यदायक वाटलं. ती ओरडली, सोहम, तुला सांगितलं ना एकदा, आत्ताच्या आत्ता वर ये. काकू थोडा वेळ खेळू दे असं म्हटलं मी, पण काकू ऐकायला तयार नव्हती. तुला सांगितलं ना आत्ता वर ये. काकूचे असे बोलणे माझ्यासाठी अनपेक्षित होते. मी घरी जायला निघालो. त्यावेळी मला काकूचे शब्द ऐकू आले. ती माझ्यासोबत खेळणाऱ्या मित्रांना सांगत होती, ए पोरांनो, चला जा आपल्या घरी. एवढा वेळ बाहेर थांबायचं नाही, हे माहीत नाही का तुम्हाला? काय चालू आहे इथं माहिती आहे ना? चला जा घरी. मला ओरडेपर्यंत ठीक होतं, पण बाकीच्या मुलांना घरी जायला सांगितलं, हे माझ्यासाठी जरा विचित्र होतं. मी घरी आल्या आल्या काकूंवर चिडलो. काय ग काकू, मला खेळायचं होतं ना? त्यावर काकू, एवढ्या उशिरापर्यंत खेळायची गरज नाही असं म्हणाली. उशिरा? मी तर काकूचं बोलणं ऐकून चक्रावून गेलो. आता कुठे संध्याकाळ झाली आणि काकू म्हणते उशीर झाला. काय चालू होतं मला काहीच समजेना. मी हातपाय धुवायला निघालो आणि तेवढ्यात काकूंचं बोलणं माझ्या कानावर पडलं. अगं, खेळून द्यायचं त्याला, लहान आहे तो, खेळायचंच वय आहे ना, काका सांगत होते. त्यावर काकू म्हणाली, त्याला असं बोलून मलाही वाईट वाटलंय, पण काय करणार? तुम्हाला माहिती आहे ना काय चालू आहे ते. मला भीती वाटते. अरे हो, मी तर विसरलोच. त्याची भीती तर आहेच,
मलाही खूप धास्ती भरली आहे मानकाप्याची. मानकाप्या, तो शब्द ऐकून माझ्या शरीरावर शिरशिरी आली. मानकाप्या, असं कसं नाव आहे? कोण हा मानकाप्या आणि त्याची कसली भीती? दुसऱ्या दिवशी सकाळी मी खेळायला बाहेर पडलो. सगळे मित्रवर्ग आधीच आले होते. आम्ही जवळजवळ दीड तास खेळत होतो. दमून एका झाडाखाली बसलो. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. शिल्पा आजही आली नव्हती. मी इकडचा तिकडचा अंदाज घेतला आणि मुद्द्याला हात घातला. सगळ्यांना विचारलं, हा मानकाप्या कोण आहे? जसं मी मानकाप्याबद्दल विचारलं तशी सगळीजणं शांत झाली आणि एकमेकांकडं प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. सगळीजणं शांत का झाली मला समजलं नाही, पण काल काका आणि काकू याच नावाने घाबरले. मी परत सगळ्यांना उद्देशून म्हणालो, कोण आहे हा मानकाप्या? कोणी काहीच बोलत नव्हतं. तेवढ्यात एक आवाज आला. मी सांगते, कोण आहे मानकाप्या? सगळ्यांनी दचकून मागं पाहिलं. शिल्पा माझ्या मागे उभी होती. शिल्पा खाली बसली आणि सांगू लागली, मी सांगते, कोण आहे हा मानकाप्या? या सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. ते तुला काहीच सांगणार नाहीत. 1 महिना झालाय. मानकाप्याची दहशत आहे या भागात. मी खूपच उतावीळ होऊन शिल्पाला विचारलं, दहशत? का बरं? आणि हा मानकाप्या आहे तरी कोण? शिल्पा म्हणाली, मानकाप्या एक मुंडकं नसलेलं भूत. साधारण 7-8 फूट उंच. अंगात कोट घातलेला, खाली लेदरचे पॅन्ट, पायात जुने फाटलेले बूट, दोन्ही हातात 2 सुरे आणि मुंडकं नसलेलं धड. संध्याकाळनंतर बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलंय. अचानक कुठून तरी समोर येतो आणि सुरा घेऊन मान कापायला आपल्या मागे लागतो. पण शिल्पाला यावर विश्वास नाही. तिला वाटतंय या सगळ्या अफवा आहेत. आमच्यामधला एक जण म्हणाला, मग अफवाच आहेत. मानकाप्या असतो का कोणी? गावामधलंच कोणीतरी घाबरवण्यासाठी हे सगळं करतंय, शिल्पा म्हणाली. तेव्हा एक मुलगा म्हणाला, अफवा नाही ती. तू त्या खालच्या पाड्यावर राहणाऱ्या शंकरसोबत काय झालं विसरलीस का? काय झालं त्या शंकरसोबत? मी लगेच विचारलं. तो मुलगा सांगू लागला, मागच्या महिन्याची गोष्ट. तो खालच्या पाड्यावर राहणारा शंकर रोज सकाळी दूध टाकायला घरोघरी यायचा आणि दुपारी त्याच्या सगळ्या गायी आणि बकऱ्यांना घेऊन चरायला मागच्या माळरानावर न्यायचा. त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार असायचा, गोप्या. ते दोघेजण रोज दुपारी माळरानावर जायचे. त्या दिवशी त्यांना माळरानावर बराच उशीर झाला. इकडे तिकडे विखुरलेल्या गायी आणि बकऱ्या यांना गोळा करून निघायला बराच वेळ गेला. पुढे सगळ्या गायी आणि बकऱ्या, मागे शंकर आणि गोप्या. संध्याकाळ होऊन गेली. सगळीकडे अंधार होता. कंदिलाच्या प्रकाशात ती चालत होती. आणि अचानक सगळ्या गायी बकऱ्या आरडाओरडा करायला लागल्या. इकडे तिकडे पळायला लागल्या. त्यांना काहीच समजलं नाही नक्की काय होतंय. अशा अचानक गायी बकऱ्या ओरडायला आणि पळायला का लागल्या? त्यांनी सगळ्या गायी बकऱ्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही यांना आवरेना. तेवढ्यात शंकरचा एक पाय खड्ड्यात अडकला आणि तो तोंडावर पडला. कसाबसा उठण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला त्याच्या तोंडासमोर कोणाचे तरी पाय दिसले. पायात जुने फाटलेले बूट,
वर लेदरची मळकी पॅन्ट, अंगात जुना कोट, 2 हातात 2 सुरे आणि ते सुरे हातांनी तो गरगर फिरवत होता. त्याची उंची 7-8 फूट असेल आणि वर धडावर मुंडकंच नव्हतं. मुंडकं नसलेला माणूस समोर उभा. गोप्या हे सगळं पाहून झाडामागे लपला. शंकरची भीतीने गाळण उडाली. तो घाबरून मागे मागे सरकू लागला. तेवढ्यात त्या मुंडकं नसलेल्या माणसाने पुढे येऊन शंकरची मान पकडली आणि त्याला तसंच हवेत उचललं. शंकर हवेत लटकला. तो पाय झाडण्याचा प्रयत्न करत होता, सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण सारं व्यर्थ. गोप्या झाडामागून सगळं पाहत होता. त्याची पुढे जाऊन शंकरला मदत करायची हिम्मत होईना. तो मुंडकं नसलेला माणूस शंकरला हवेत इकडून तिकडं हलवत होता. आता शंकरला देखील डोळ्यासमोर मृत्यू दिसू लागला. काही क्षण गेले आणि सप सप असा आवाज आला. शंकरला काही कळायच्या आत त्या मुंडकं नसलेल्या माणसाने दुसऱ्या हातातल्या सुऱ्याने शंकरचं मुंडकं धडावेगळं केलं. शंकराच्या धडातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. काही वेळ त्याचे पाय हवेत हलत राहिले आणि थोड्या वेळाने शांत झाले. हे पाहून गोप्याच्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर पडली. तसं त्या मुंडकं नसलेल्या माणसाने शंकरचं धड खाली टाकलं आणि गोप्याच्या दिशेने आपलं धड वळवलं. आता इथे थांबलो तर काहीच खरं नाही. आपली देखील शंकरसारखी हालत होईल हे नक्की. ही गोष्ट जाणून गोप्या वाट फुटेल त्या दिशेने जीवाच्या आकांताने पळू लागला. गावात येऊन त्याने आरडाओरडा केला. सगळ्यांना घेऊन परत माळरानावर गेला. तिथं कोणालाच मुंडकं नसलेला तो माणूस दिसला नाही, पण तिथं एक मुंडकं नसलेलं धड दिसलं. लोकांनी हिम्मत करून पुढं जाऊन पाहिलं. ते धड शंकरचं होतं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस. रोज तो मानकाप्या कोणाला ना कोणाला दिसत असतो. ही गोष्ट ऐकून सगळीजणं शांत झाली. एवढ्या भयानक गोष्टी ऐकून कोणाच्या तोंडातून शब्द फुटेना. मीच विचारलं, पण त्या मुंडकं नसलेल्या माणसाला मानकाप्या हे नाव कसं काय पडलं? तेव्हा कळालं. मुंबईमध्ये म्हणजे दादरच्या बाजूला 70-80 वर्षापूर्वी असेच एका मुंडकं नसलेल्या माणसाचे किस्से ऐकायला आले होते. तेव्हा मानकाप्या हे नाव खूप प्रसिद्ध झालं. इथे पण काही लोकांना तोच मानकाप्या इथे आला आहे असं वाटतंय. म्हणून त्या मुंडकं नसलेल्या माणसाला सगळीजणं मानकाप्या म्हणतात. हे सगळं ऐकताना इतका वेळ शांत बसलेली शिल्पा अचानक उठून उभी राहिली. माझा या गोष्टींवर विश्वास नाही. मानकाप्या असं कोणी नाही. त्या गोप्यानेच शंकरला मारलं असणार आणि स्वतःला वाचवण्यासाठी मानकाप्या म्हणून अफवा पसरवतोय. शिल्पाचं हे बोलणं ऐकून काही जण तिच्यासोबत वाद घालू लागले. शेवटी शिल्पा वैतागून म्हणाली, ठीक आहे, माझं बोलणं सिद्ध करण्यासाठी मी आज संध्याकाळी माळरानावर जाते. बोला, माझ्यासोबत कोण कोण येणार आहे? शिल्पाचं हे बोलणं सगळ्यांसाठी अनपेक्षित होतं. कितीही वाद घातला तरी ते सिद्ध करायचं म्हणून दिवसासुद्धा माळरानावर जायची हिम्मत नसलेले संध्याकाळी माळरानावर जायचा प्रश्नच नव्हता. कोणीही तिच्यासोबत जायला तयार नव्हतं. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. माझ्या मनात एवढी भीती बसली नव्हती. त्यामुळे मी शिल्पासोबत माळरानावर जायला तयार झालो. आम्ही संध्याकाळी जायचं ठरवलं. काकूला मी थाप मारली का शिल्पाच्या घरी खेळायला चाललोय. शिल्पाच्या घरात खेळणार आहे असं म्हटल्यावर काकूने कोणतीच आडकाठी केली नाही.
संध्याकाळी 7 वाजता शिल्पा आणि मी शिल्पाच्या सायकलवरून माळरानाकडे निघालो. शिल्पाने माझ्या घरी खेळायला येणार आहे अशी थाप मारली होती. संध्याकाळची वेळ, गडद अंधार पडला होता. फक्त चंद्राचा काय तो प्रकाश सोबत होता. आम्ही 20-25 मिनिटांमध्ये माळरानावर पोहोचलो. सगळीकडे शांतता पसरलेली. रातकिड्यांचा आवाज शांतता भंग करत होता. आम्ही सगळीकडे पाहत होतो, पण आम्हाला कोणाच्या असण्याचा काहीच अंदाज लागेना. शिल्पा 5-6 पावलं पुढे गेली आणि दोन्हीही हात वर करून बोलू लागली. बघ, तुला म्हणाले होते ना, कोणीच नाही इथं, सगळ्या अफवा आहेत. बघ, कोण दिसतंय का इकडे? अरे, मुंडकं नसलेलं धड घेऊन कोणी कसं फिरेल? असं म्हणून ती जोरात हसायला लागली आणि मागे वळून माझ्याकडे परत येणार तेवढ्यात शांत झाली. तिने वर केलेले हात हवेतच राहिले. एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. भीतीने तिची बोबडी वळाली. तिच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. तुझ्या मागे बघ. मी दचकून मागे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. भीतीने पोटात गोळा आला. हातपाय गार पडले. आमच्यापासून 20-25 फुटावर एक आकृती होती. उंच, धिप्पाड, अंगात बहुतेक कोट असावा. हातात काहीतरी धरलेलं होतं, सूर्यासारखं. लांबून अंधारात काही दिसेना, पण धडाच्या वर असलेली मुंडक्याची आकृती दिसेना. अचानक तो आमच्या दिशेने चालत यायला लागला. आम्हाला घाई करणं भाग होतं. शिल्पाचा तर पुतळाच झाला होता. मी मागे पळत जाऊन शिल्पाचा हात पकडला आणि बेभानपणे आम्ही वाट मिळेल तिकडे पळत सुटलो. मी एवढा घाबरलो का पळतानासुद्धा ओरडत होतो, पण शिल्पा काहीच बोलत नव्हती, ओरडत नव्हती. फक्त तिचे जोरजोरात येणारे श्वासांचे आवाज ऐकू येत होते. आमची सायकल तशीच माळरानावर पडली. ती घेण्याचं भानसुद्धा आम्हाला राहिलं नाही. कसेबसे जीवाच्या आकांताने आम्ही घरी पोहोचलो. शिल्पा काहीच न बोलता घरी गेली आणि मी घरी आलो. काकूंनी जेवायला ताटं घेतली, पण मला काही जेवण गेले नाही. मी तसाच झोपायला गेलो. झोप तर लागली, पण डोळे मिटल्यावर ती मुंडकं नसलेली आकृती डोळ्यासमोर यायची आणि डोळे उघडे ठेवले तर खिडकीमधून मानकाप्या कधी आतमध्ये येईल असं वाटायचं. दुसऱ्या दिवशी समजलं, शिल्पा तापाने फणफणली होती. 2-4 दिवस गेल्यावर आम्ही त्या संध्याकाळी काय घडलं हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण कोणाला आमच्यावर विश्वास बसेना. आम्ही माळरानावर गेलोच नाही आणि आम्ही सगळ्यांना फसवतोय असं वाटलं, म्हणून कोणी आमच्यावर विश्वास ठेवेना. त्यानंतर 4-5 वर्ष मी काकांकडे राहायला गेलोच नाही. गेलो तरी सकाळी जाऊन दुपारी परत यायचो. आज एवढी वर्ष झाली या घटनेला. सगळ्या सिंहगड रोडचा परिसर विकसित झालाय. सगळीकडे मोठमोठ्या सोसायट्या झाल्यात. सिंहगड रोड मोठा झालाय. ते माळरान आता अस्तित्वात राहिलं नाही. तिथे मोठी बिल्डिंग झाली. मी सुद्धा त्यानंतर मानकाप्याचं नाव ऐकलं नाही. भले ही मानकाप्या नावाची अफवा असावी, पण मग मी त्या दिवशी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं ते खोटं नव्हतं. ती आकृती अजूनही माझ्या मनात घर करून आहे. मी आणि शिल्पा आम्ही जे पाहिलं ते आम्हाला कधीच कोणाला पटवून देता आलं नाही. तो खरंच मानकाप्या होता का, की कोणता प्राणी, की एखादा माणूस, का अजून काही माहीत नाही. पण यामधून आम्ही एक शिकलो, फक्त कुतूहल किंवा काहीतरी सिद्ध करायचं म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून असं धाडस करायला
कधीच जायचं नाही. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.